नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील आज हा 43वा भाग. ऐक्यच्या वर्धापन दिनासाठी मग अनिल भोईले संगीत रजनीचा कार्यक्रम करायचा आम्ही ठरवलं. बहिणं फोन केला असं असं करतोय तर तुम्ही याल का? ते म्हणे जरूर येईन. बजेट किती? ते म्हणले तुमचं किती आहे सांगा मला थोडंसं. मग मी सुरेशला विचारलं, माझं म्हणजे सुरेश पैणीटकरच खर्च करणार होतो. बजेट सांगितलं. ते म्हणले ठीक आहे, यात बसवतो मी बरोबर. आणि अनिल भोईले, अरुण दाते, रवींद्र साठे, मला वाटतं किंवा ज्योत्स्ना हार्डीकर या सगळ्यांना घेऊन आले. बरोबर त्यांचा वाद्यवृंद होता. सुराज साठे हा जुना जाणता त्यांचा असिस्टंट आणि उत्तम अकॉर्डियन प्लेअर तोही त्यात होता. आणि सातारकरांनी त्या आनंद शाहूकारांनी यात अतिशय आनंदाने आस्वाद घेतला. कार्यक्रम खूप रंगला. त्यानंतर आमची एक पार्टी झाली जोरदार आणि सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या परत. बाई मला म्हणाले, अरे परत करा गोडवसाहेब पिक्चर, आपण सगळे करू, आम्ही आहेच. पण ते तेव्हा काही तो विचार नव्हता ही गोष्ट तेवढीच खरी. सुराज साठेसुद्धा अतिशय जाणता वादक आहे. अनेक वर्ष तो काम करतो आहे आणि त्याचं नावही मोठं आहे. पण बोलायला एकारांत कोकणस्थ फटकं, कसा बोलेल कुणाला सांगता येणार नाही आणि ते फिकिरी करणार नाही. म्हणजे एकदा त्याचा किस्सा सांगतात की आशाताई भोसले यांचं काही रेकॉर्डिंग होतं आणि रिहर्सल चालली ती, थोडं काहीतरी त्यांचं गडबड झाली. तर त्यांच्याही लक्षात आलं ते त्यांनी सहज सुराज साठे होता त्याला विचारलं शेजारी, काय रे सुराज, काही थोडं चुकलं का? आता यांनी सरळ म्हणायचं का नाही, हो कदाचित चुकलं वगैरे. यांनी काय उत्तर दिलं असावं, मी मित्र आहे म्हणून सांगतो हा, आणि फार मस्त मनुष्य आहे सुराजचं. म्हणलं ते बरोबर आहे, पण तुम्हाला कोण सांगणार चुकलं म्हणून, असं सुराज आहे. नुकतीच मध्यंतरी ह्या स्मृतिगंध यांच्या पेजवरती साज तरंग म्हणून एक मालिका झाली आणि त्यामध्ये सुराज साठेच्या मुलाखतींची सुरुवात केली. मिथिलेश पाटणकर यांनी ते सगळे कार्यक्रम केले. खूप चांगले चांगले वादक त्यात बोलवले. वादक आणि वाद्यांचा अंतरंग म्हणून असं ते सुराजची ती मुलाखत छान झाली. आणि यूट्यूबवर सुराजच्याही काही मुलाखती आणि हे सगळे कार्यक्रम आहेत अजूनसुद्धा, आपण जरूर बघा. उत्तरा केळकर मध्यंतरी त्याच दरम्यान कराडला त्यांचा कार्यक्रम होता, त्या करता आल्या त्या. तुम्हाला आठवत असेल जुनी गोष्ट तर बिलनशी नागिन निघाली, नागोबा डुला हे त्यांचं गाणं फार फेमस झालं होतं. आणि मग त्यांचेही उत्तरा केळकर नाईट म्हणून त्या कार्यक्रम करायच्या. त्याला आल्या त्या कराडला. ते तिथनं मला मुद्दाम फोन केला आपण या म्हणून. मी जायला जमलं नाही गोष्ट खरी, पण केला. तर सज्जनगडच्या समर्थ सेवा मंडळाचा 1998 अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आली. माझे वडील कार्याध्यक्ष ते वारले. अण्णाबुवा कालगावर अध्यक्ष होते, तेही वारले. त्यामुळे मारुतीबुवा भोसले ज्येष्ठ समर्थभक्त ही माझ्यावर सोपवली. आणि 2000 साली मंडळाचा सुवर्ण महोत्सव होता. त्यानिमित्त समर्थ पादुकांचा सिंगापूर दौरा आम्ही आखला. तेथे समर्थांमध्ये संपूर्ण व्यक्तिमत्व आणि ते दर्शन घडवण्याकरता प्राचार्य शिवाजी भोसलांना विनंती केली. ते आले होते. ते म्हटले मी जरूर येईन. मग त्या कार्यक्रमात समर्थांच्या भक्तिरचना जर सादर केल्या तर आणखीन लोकांना इंटरेस्ट येईल असं वाटलं. सुदैवानं समर्थ छंद ही कॅसेट मी केलेली होती. बरं त्यात वेगवेगळे गायिका नेणं शक्य नव्हतं. त्यामुळं रवींद्र साठेला फोन करून विचारलं की रवी येणार का तू? मानधन वगैरे काय मी देणार नाही, फक्त खर्च करू. तर तो म्हणाला हो येतो, नक्की येतो. कारण तो व्यावसायिक गायकाने 8 दिवस काढायचे सोपं नसतं, तेवढे पैसे इकडचे बुडवावे लागतात. पण तो येतो म्हणला. आणि एकटा नाही माझी वेळेला, म्हणजे तुम्ही एकटे जाणार का? म्हणलं नाही, मी बायकोलाही बरोबर घेणार आहे, पण आमचा खर्च आम्ही करणार आहे. तो म्हणला मी मिसेसना घेऊन येतो, तिचा खर्च मी करेन. म्हणलं मान्य आहे, चला. आणि आम्ही सिंगापूरला गेलो. तिथं 4 तासाचा हा उत्तम कार्यक्रम केला. गेल्यानंतर वादक तिथलेच घेऊन, लोक हौशी कलाकार होते वादक, त्यांना घेऊन आदल्या दिवशी आम्ही सगळ्या त्या रचना बसवून घेतल्या. कार्यक्रमाचं त्या निवेदन मीच केलं आणि मारुतीबांचं प्रवचन, शिवाजीराव भोसलेंचं उत्तम व्याख्यान, आणि हे समर्थ छंद, हे रवींद्र साठेंचं गायन, असा उत्तम कार्यक्रम 4 तासाचा झाला. आणि ब्रह्मांड भेदुनी रामकथा पहिला न्यावी
या समर्थांची उक्ती आम्ही सार्थ करू शकलो, तेव्हा रवींद्र साठेचं मोलाचं सहकार्य मिळालं. पुढं मी स्वतः काही हिंदी भक्तिरचना लिहिल्या. मी सिनेमा करत नसलो तरी हे उद्योग काहीतरी चालूच होते. जसं तो डब केला असं हिंदी भक्तिरचना लिहिल्या. सायन कुमार गंधर्वांचा बाज, तेही माझे मित्र होते ज्येष्ठ, आणि समर्थांचे विचार, मग मनाश लोकातला काही विचार घेऊन त्यावर हिंदी रचना करता येईल का असा प्रयत्न केला. आणि भावांजली म्हणून एक कॅसेटचं निर्मिती मी केली. म्हणजे मला समर्थांचा श्लोकातला विचार जो आहे किंवा दासबोधाचा तो गाण्याच्या स्वरूपात किंवा तरी मी ते माझ्या यूट्यूबलाही टाकीन. ऑडिओ कॅसेट आहे ती, आणि ती भावांजली म्हणून केली. त्याचं संगीत करायला माझे ज्येष्ठ विधिज्ञ मित्र एस.एन. इनामदार यांचा मुलगा, आजचा आघाडीचा संगीतकार कौशल इनामदारला सांगितलं. तोही आनंदानं आला. रघुनंदन पणशीकरनी ती सगळी गाणी गायली आणि त्याचं रेकॉर्डिंग आम्ही मुंबईला रेडिओ जेम्समध्येच केलं. गंमत म्हणजे त्या रेकॉर्डिंगला केवळ प्रेमामुळं अनिल मोहिले आले, ते सुधीर मोघेही आला. म्हणजे रेकॉर्डिंगचे संगीत दिग्दर्शक कोण होते तर कौशल इनामदार, वाद्यवृंद संयोजन होतं कमलेश बडगमकरचं, गाणं होता रघुनंदन पणशीकर, आणि त्यासाठी आवर्जून आणखीन कोण आले ते तर अनिल मोहिले आणि सुधीर मोघे. सुधीर मोघे ज्येष्ठ कवी संगीतकार, अनिल मोहिले तर ज्येष्ठ संगीतकार. आणि हे केवळ प्रेमामुळे आले. ते आल्यामुळं कौशललाही आनंद झाला, आणि त्या रेकॉर्डिंगच्या वेळी त्या दोघांच्या काही टिप्स त्याला उपयोगी सुद्धा पडल्या. त्या तिघांचे मोकळेपणाचे वागणे बघून रेकॉर्डिंग झुबेरी, जे मागे मी उल्लेख केला ना, त्यांनी प्रश्न केला, भाई ऐसा मेलजोल तो इंडस्ट्री में हमने कभी देखा नहीं है, आप कैसे काय बनाते हो. तर ते सर्व आमच्या तिघांच्या निखळ मैत्रीमुळं घडू शकलं, हे मला नमूद करायला पाहिजे. सुधीर व शुभदा मोघे हे दोघे आमच्या घरचे झाले. सुधीरनं मी मिळून नंतरच्या काळात माझे मन तुझे झाले ही त्याची काही गाणी घेऊन ऑडिओ CD केली. तर हे समर्थ छंद तशीच पुन्हा समर्थ धून म्हणून समर्थांच्या भक्तरांनी दुसरी कॅसेट केली, आणि म्हणजे त्या दोन-तीन कॅसेट खूप पॉप्युलर झाली. अगदी अलीकडे म्हणजे 2004-05 साली आम्ही त्या कॅसेटमधील निवडक रचनांचा एक लाईव्ह प्रोग्राम पुण्यात समर्थ छंद या नावानेच केला. समर्थांच्या पादुकाचा दौरा असतो, तो दौरा पुण्यात होता. त्याच वेळा तो कार्यक्रम केला आणि रसिकांना मोफत ठेवला होता. आणि त्याचं लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग करून समर्थ छंद असं आम्ही एक व्हिडिओ कॅसेटही काढली त्याची. फाउंटन म्युझिकचे कांतीलाल ओसवाल म्हणून आहेत माझे मित्र, म्हणजे नंतर मित्र राहिले. त्यांच्यामुळे हे सगळे अनेक उद्योग आम्ही केलो. त्यांचं सहकार्य कायम असायचं. आता ते जी व्हिडिओ कॅसेट आहे ती मला पूर्ण मिळाली नाही, पण पुढचा त्याला निम्मा भाग मिळाला. 2 CD होत्या, त्यातला दुसरी CD ती माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईव्ह समर्थ छंद या नावानं आजही उपलब्ध आहे. आपण बघू शकता अरुण गोडबोले या व्हिडिओ चॅनेलवर. त्या व्हिडिओ CD सुद्धा लोकप्रिय झाले. सुधीर आणि सौ शुभदाला आमचं घर हक्काचं वाटतं. सौ शुभदाला तर माहेरच वाटतं. वेळ मिळेल तेव्हा ती दोघंही हक्कानं यायची. शुभदा आणि माझी बायको शोभाच्या गप्पा रंगतात. सुधीर माझ्याकडे माझ्या मुलीची लहानपणची मोडकी हार्मोनियम आहे, ती घेऊन आमची काव्य संगीताची आणि मैफल रंगते, आणि आमच्या घराचा आनंदी निवास हे नाव सार्थ होतं. जयराम कुलकर्णी आत्ता वारलेत ते, पण जयराम कुलकर्णी, डॉक्टर सौ कुलकर्णी हेही वडीलधाऱ्याच्या ख्याली खुशाली विचारत असतात. मीही पुण्याला गेलो तर त्यांच्या कधी घरी जाऊन जेकेंची झोपमोड करतो. प्रशांत नामले फारच बिझी असल्याने क्वचित भेटतो, पण भेटल्यानंतर गोडबोलेचं वजन कमी केलं आहे का नाही असे हमखास विचारतो. मी त्याला बरे वाटावे म्हणून त्याच्या गुडगुटीत होत जाणाऱ्या शरीराकडे दुर्लक्ष करून होकार देतो, आणि दिवसातून 3च कार्य नाटकाचे 4-4 प्रयोग करत जाणं म्हणून त्याला सुनवतो. खोचकपणे विचारतो अर्थात, पण आम्ही दोघंही एकांत आहेत, त्यामुळे खोचक कुठे चालतील. एकदा कोल्हापूरहून मी सांगलीला जात होतो, आणि मागणे एक गाडी आली. माझ्या पुढे गेली, बाहेर कोणतरी हात करत म्हणून राहिलं तर गाडीत प्रशांत होता. मी कोल्हापूरचं काम संपवून सांगलीला इन्कम टॅक्सच्या कामाला जात होतो, तो नाटकाचा शो होता म्हणून रस्त्यात उभे आमचं बोलणं झालं. विजय चव्हाण, आता विजय चव्हाणही नाही आहे, गेला, पण मी लिहिले 2007 साली आहे. विजय चव्हाण त्याचे नाटक इकडच्या बाजूला आले की भेटायला येतो.
लक्षात आलं प्रेमाने कान्या म्हणायचं, म्हणजे थोडा त्याचा डोळा स्क्विंट आहे म्हणून. मीही त्याला कान्यात अर्थात खाजगीत म्हणतो. संपूर्ण नाट्यसिने व्यवसायात विजय चव्हाणांसारखी सरळ माणसे फारच कमी असतात. भेटल्यावर त्याचा पहिला प्रश्न असतो, काय गोडबोले साहेब, पिक्चर केव्हा सुरू करताय? सर्व आर्टिस्टची जबाबदारी माझ्यावर लागली. तो आर्टिस्ट म्हणतो, आर्टिस्टची जबाबदारी माझ्यावर लागली. तुम्ही नुसतं सांगा हव्या त्या डेट्स आणि तुम्ही द्याल ते मानधन. मी हो हो म्हणतो आणि विषय बदलतो. पण मला खात्री असते की तो म्हटल्याप्रमाणे त्याचा शब्द खरा करेल. पूर्वी ओटावणेकर हा मेकअपमध्ये त्याच्यावर बसायचा. ओटावण्या तू कसा असो रे, अशी आम्ही त्याची चौकशी करायचो. दुर्दैव ओटावणे 2004-05 साली वारला. विजयचा एका गणेशोत्सवात रात्री 10 वाजता फोन आला. गणपती चालू होता, त्यात रात्री 10ला फोन आला. साहेब काय करताय? म्हणलं काय करतो म्हणजे काय, पुस्तक वाचत बसलोय. तुला वाटलं काय करतोय? नाही नाही, तुम्ही जसे असाल तसे लगेच अजिंक्यतारा साखर कारखान्यावर ये. मी म्हणलं अरे काय काम आहे ते तरी सांग. इथे फार लफडं झालंय आणि ते तुम्ही आल्याशिवाय सुटायचं नाही. हे त्याचं टेन्स आवाजाचं उत्तर आल्यावर मी गाडी काढली आणि कारखान्यावर गेलो. माऊली प्रोडक्शनचे उदय धुरत यांनी सर्व प्रश्न सांगितला. आदल्या वर्षी त्यांनी नाटकाचा ठरलेला प्रयोग आयत्यावेळी रद्द केला. यावर्षीच्या उत्सवात त्याच दिवशी त्यांचे नाटक होते. पण कारखान्याचे कामगार मागील वर्षीचा घेतलेला ॲडव्हान्स आधी परत करा, नाहीतर इथून सोडणार नाही आणि नाटकही करून देणार नाही असे आटून बसले ते. कामगार सगळे गोळा झालेले 1001 लोकांचा समुदाय आणि समरप्रसंग त्यांच्यावर ओढवला होता. सुदैवाने छत्रपती अभयसिंहराजे व माझ्या मैत्रीमुळे कारखान्यातली मंडळी मला ओळखत होती. माझे सांगणे त्यांनी ऐकले. पुढचा समरप्रसंग टळला. नाटक व्यवस्थित पार पडलं. उदय धुरतांनी त्यांचा हिशोब नंतर पूर्णही केला. उदय धुरतने माझे भरभरून आभार मानल्यावर मी म्हणले, आभार कसले मानताय, या कानाने सांगितल्यावर मला येणं भागच होतं ना. असाच एकदा पहाटे 4 वाजता विजय चव्हाणचा फोन आला. साहेब साताऱ्याच्या जवळ आमच्या बसचा ॲक्सिडेंट झाला आहे. 1 दोघांना लागलं आहे, बाकी आम्ही सुखरूप आहोत. पण तेथील माणसं आम्हाला सोडायलाच तयार नाहीत. जखमी माणसाने हलवू देत नाही आणि बसही हलवू देत नाही. त्याच्याकडून खाणाखुणा विचारून मी गाडी घेऊन जागेवर पोचलो. साताऱ्यापासून 1.5 किलोमीटरवर हायवेच्या बाजूला इंदिरानगर म्हणून झोपडपट्टी आहे. सुयोगच्या मोरूच्या मावशीच्या दौऱ्यात कोल्हापूरचा प्रयोग संपून त्यांची बस रात्री निघाली. वाटेत ड्रायव्हरला डुलकी लागल्याने बस रस्ता सोडून झोपडपट्टीच्या बाहेरच्या कचरा कुंडीला जाऊन धडकली. सुदैवाने झोपड्यावर गेली नव्हती, त्यामुळे तेथील कोणी जखमी झाले नव्हते. बसमधील 1 दोघांना मुकामार होता, पण बसच्या क्लिनरचा पाय फ्रॅक्चर झाला होता. मी गेल्यावर झोपडपट्टीतील पुढाऱ्यांशी बोलून त्यांना शांत केले. ते मला चेहऱ्याने ओळखत नव्हते, पण अरुण गोडबोले हे नाव त्यांना माहीत होते, कारण त्यांच्यापैकीच 1-2 जण माझा मित्र जगन चौगुलेच्या ट्रकवर ड्रायव्हर होते. त्यांनी मालकांच्या तोंडून माझं नाव ऐकलं. त्यांची मोडलेली कचराकुंडी भरून द्यायचे मान्य केल्यावर त्यांचा प्रश्न संपला. बस बाजूला काढली, क्लिनरला माझ्या गाडीत घातले आणि विजय चव्हाणलाही बरोबर घेऊन सरळ डॉक्टर विलास माने यांच्या ऑर्थोपेडिक हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी तपासून फ्रॅक्चर आहे सांगून पुढील उपचार सुरू केले. बस बंदच पडली होती, त्यामुळे परत येऊन सर्व नाटक कंपनी दुसऱ्या गाडीने पुण्याला रवाना केली आणि मगच घरी परत पोचलो. तेव्हा जवळजवळ 9 वाजून गेले होते. वेळ गेला होता, धावपळ झाली होती, पण एक सत्कृत्य केल्याचे समाधान माझ्या पदरी पडले होते. 2-3 महिन्यांनी त्यांचंच नाटक साकारलं होतं. तेव्हा विजयने सर्व 22 जणांना गोळा करून संध्याकाळी 8 वाजता तांदुळीत आप्पा निगडीकरांच्या दुकानातील आमच्या बैठकीवर आणले होते आणि चिंचानो गोडबोले साहेब होते त्या दिवशी म्हणून आपलं निभावलं, त्यांचे आभार माना म्हणून सर्वांना कामाला लावले होते. असा हा कान आहे. तो 1 वर्ष 6 महिन्यापूर्वी वारला. त्याचा मोबाईल नंबर माझ्याकडे नव्हता, पण त्या घरी मी फोन केला, त्याच्या कुटुंबियांशी बोललो आणि सांत्वन केलं. आपण वेगळं काय करू शकतो ना. पण अतिशय उमदा सरळ असा विजय चव्हाण. आमच्या टीमपैकी चंदू पारखी मात्र अचानकच गँग्रीनच्या निमित्त होऊन अकाली निधन पावला. ती बातमी समजल्यावर मला तो व त्याची पत्नी घरी आले होते त्याची आठवण झाली. त्याच्या कमिटमेंटची, मैं अभी इस रोल में कैसे रंग भरता हूँ म्हणून त्याने केलेल्या चंदू रिक्षावाल्याच्या अप्रतिम भूमिकेची अशा सगळ्या आठवणी मनात दाटून आल्या. त्याचा कलंदर आणि बेहिशोब स्वभाव माहीत असल्याने
त्याचं सेविंग काय बरं असेल खरं, म्हणजे नसेल असं वाटलं. वैद्यसाहेबांना फोन केला आणि विशिष्ट रक्कम माझ्या वतीने चंदूच्या पत्नीला द्या म्हणून विनंती केली. चंदू तेव्हा ठाण्याला राहायचा. मला घर माहीत नव्हतं, पण वैद्यसाहेबांना माहीत होतं. वैद्यसाहेबांनी चंदूच्या पत्नीने गाठ घेऊन रक्कम दिल्यावर त्या वहिनीलाही भरून आलं. त्या म्हणाल्या, नको, मला कशाला पैसे. वैद्यसाहेबांनी आग्रह केल्याने वहिनी मला फोनवर विचारले, गोडबोलेजी, हे कशाचे पैसे आहेत? यांचं सर्व मानधन तुम्ही केव्हाच मागे दिले, मग मी हे कसे घेऊ? मी म्हटलं, हे मानधन नाही, त्याच्या मैत्रीची स्मृती समजा, भाऊबीज समजा, पण तुम्ही नाही घेतले तर मला वाईट वाटेल. मगच त्यांनी स्वीकारले. मला खात्री आहे चंदू म्हणाला असता, अरे साहेब तो हमारे बड़े भैया जैसे है, उनका दिया हुआ जो भी है उसे नामत कहना. आमचा सर्वांचा लाडका लक्षातसुद्धा अचानक गेला, पण त्याची आठवण अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या मनातून कधी जाईल का? दीनानाथ चव्हाण असे अचानक गेले. शालिनी स्टुडिओचे मॅनेजर आणि उत्साहाने सतत मदत करणारे बाबा लिंगनूरकरही गेले. स्टुडिओत रात्री आपण प्रेस पार्टी ठेवली असं म्हटलं की म्युझिक हॉलमध्ये मस्त अरेंजमेंट करतो असे म्हणून बाबा त्यात उत्साहाने सामील होत. बलदेव, संकोच करू नकोस, गोडबोले साहेबांची पार्टी आहे असं म्हणणारे बाबा. शालिनी स्टुडिओत गेलो की मला अजून आठवतात. अगदी कमीत कमी बोलत रंगभूषा करणारे बाबूराव ऐतवडेकरही काळाच्या स्वाधीन झाले. त्यांची मुले दर दिवाळीला अजून तरी दिवाळी शुभचिंतन पत्र न चुकता पाठवतात. शुभचिंतन पत्रावरून आठवले, दरवर्षी मी आमच्या सर्व युनिटला, म्हणजे माझ्या सर्व क्लायंटना पाठवतो, मित्रांना पाठवतो. ज्यांचा परिचय त्या प्रत्येकाने मी दिवाळीचं ग्रीटिंग पाठवतो. अनेक वर्ष माझी परंपरा झालं. तर आमच्या सर्व युनिटला पाठवायचो मी. त्यांचे पत्ते माझ्याकडे होते. असेच एकदा उत्तरादाखल भारीपैकी 15-20 रुपयाचे ग्रीटिंग आले. त्यावर पाठवण्याचे नाव होते गणपत काळे, राणा टेंबलाई, झोपडपट्टी, कोल्हापूर. तो आमच्या युनिटमध्ये कुली म्हणून काम करायचा. त्याने ज्या भावनेनं व प्रेमाने एवढा खर्च करून ग्रीटिंग पाठवले, त्याचं मोल कसे करणार? ते ग्रीटिंग ते आजही माझ्या पत्नीनं अगदी जपून ठेवलेलं आहे. आज इथेच थांबूया, उद्या पुढचा भाग.